धर्मशर्मा ब्राह्मणाला रस्त्यातच प्रेतात्म्याने का अडवलं आणि काय झाला त्यांच्यातला संवाद, ही कथा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं अधिक मास कथामालेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. गोदावरी नदीच्या काठावर पैठण नावाचं शहर होतं. या पैठण नावाच्या नगरामध्ये अनेक ज्ञानवृद्ध आणि अत्यंत जिज्ञासू साधक उपासक असे अनेक ब्राह्मण निवास करत होते. त्या सगळ्यांच्या मध्येच धर्मशर्मा नावाचा एक उत्तम ब्राह्मण राहत होता. धर्मशर्माचा चारी वेदांवर अत्यंतिक अभ्यास होता. ऋग्वेद असू द्या, यजुर्वेद असू द्या, सामवेद असो, अथर्ववेद असो किंवा अगदी या चारही वेदांची 6 वेदांग असो किंवा अन्य शास्त्र ग्रंथ असो, ज्या वेळेला शास्त्र चर्चा व्हायच्या आणि कुठेतरी मोठा प्रश्न निर्माण व्हायचा, त्यावेळेला निर्णय करण्याकरता सगळे लोक धर्मशर्मांची आठवण काढायचे आणि त्यांना बोलावून आणायचे. असे हे धर्मशर्मा अत्यंत धर्मानी वागत आणि भगवंताची सातत्याने उपासना करत एक एक दिवस व्यतीत करत होते. आता धर्मशर्मा हे वयस्कर झाले होते आणि तोच पुरुषोत्तम मासाचं आगमन झालं. या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला स्नान इत्यादी गोदावरीवरती जाऊन करणं शक्य होणार नाही, हे धर्मशर्माच्या लक्षात आलं. त्यांनी मनोमन विचार केला. पुरुषोत्तमाला त्यांनी प्रार्थना केली की हे भगवंता, यावेळी माझं शरीर थकलेलं आहे आणि महिनाभर 30 दिवस रोज थंड पाण्याचं स्नान मला सहन होणार नाही. तेव्हा ठरवून उत्तम पर्वणीला 3 दिवसाचं स्नान मी करीन. आणि त्यांनी तसा संकल्पही केला. धर्मशर्मा ठरलेल्या पर्वणीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावरती सकाळीच आपल्या घरातून निघाले आणि गोदावरी मातेच्या तीरावरती येऊन पोहोचले. त्यांनी बसून सावकाश उत्तम प्रकारे स्नान संध्यादिक आटोपलं आणि आपला कमंडलू गोदावरी मातेच्या जलाने भरून घेतला. कमंडलू हातामध्ये घेऊन सावकाश एक एक पावलं टाकीत धर्मशर्मा आपल्या घराच्या दिशेनं निघाले होते. आणि तोच मध्य रस्त्यात एका अत्यंत भयंकर अक्राळ विक्राळ अशा प्रेतात्म्याने धर्मशर्माला अडवलं. त्याचं इतकं भयंकर रूप पाहून धर्मशर्मा त्याच्याकडे पाहतच राहिले, परंतु घाबरले नाहीत. अत्यंत सौम्य शब्दात धर्मशर्मांनी त्या प्रेतात्म्याला विचारलं, तू कोण आहेस? तुझी काय इच्छा आहे आणि तू मला का अडवतोयस? अत्यंत मधाळ सौम्य शब्दांचा परिणाम त्या प्रेतात्म्यावरती झाला आणि तो अचानक ढसढसा रडू लागला. इतका भयंकर अक्राळ विक्राळ प्रेतात्मा परंतु क्षणार्धात नरमला. कारण अत्यंत ओजस्वी आणि मधाळ अशी धर्मशर्मांची वाणी होती. आणि त्या प्रेतात्म्याच्या लक्षात आलं की माझा जर कोणी उद्धार करू शकेल तर हेच एक विप्र आहेत. आणि म्हणून त्या प्रेतात्म्याने स्वतःची सगळी कर्म कहाणी धर्मशर्मांना सांगितली. मी पूर्वजन्मामध्ये किती पाप केली, किती लोकांना छळलं आणि माझ्याकडनं अनेक लोकांचा कसा छळ केला गेला. कित्येक लोकांचं मी धन उरबाडलं. परस्त्रीला स्वस्त्री मानून मी भोग घेतले आणि त्यामुळे माझ्यावरती ही अवस्था येऊन ठेपली. तुम्हाला काय सांगू महादेव, तुम्ही साक्षात महादेव बनून हे विप्रवर्य माझ्या समोर आला आहात आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हीच माझ्या या भयंकर अवस्थेतून माझा उद्धार करू शकता. धर्मशर्मा किंचित वेळ शांत मौन उभे राहिले आणि तो जेव्हा पुन्हा पुन्हा सातत्याने आर्जव करू लागला की हे विप्रा, माझा उद्धार करा, माझा उद्धार करा, काहीतरी असं तुम्ही करा की माझ्या या सगळ्या यातना वेदना थांबतील.
धर्मशर्मा म्हणाला, ठीक आहे, 3 दिवस या अधिक मासामध्ये जे मी उत्तम स्नान केलेलं आहे त्याचं पुण्य मी तुला देतो. अधिक मासातल्या या पर्वणीच्या स्नानाचं अत्यंतिक महत्व आहे आणि मला खात्री आहे की याचा तुझ्यावरती काहीतरी परिणाम नक्कीच होईल. आणि तत्काळ आपल्या कमंडलूतून जल आपल्या उजव्या हातावरती या धर्मशर्मांनी घेतलं आणि संकल्प करून आपल्या 3 दिवसांचं स्नानाचं पुण्य या प्रेतात्म्यासाठी त्यांनी अर्पण केलं आणि चमत्कार झाला. तत्काळ हा प्रेतात्मा स्वतःचा भयंकर देह तिथेच सोडून एक दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि कैलासाहून भगवान महादेवांचे दूत त्याला घेण्यासाठी तत्काळ आले. त्यांनी पुन्हा पुन्हा धर्मशर्माचं पुन्हा पुन्हा हात जोडून धन्यवाद दिले आणि धर्मशर्माने त्याच्या पुढच्या गतीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. केवळ 3 दिवस पर्वणीवर स्नान केल्यामुळे एखाद्या इतक्या अधमपतिताचा सुद्धा उद्धार करता येतो, असं हे पुरुषोत्तम मासातलं स्नान आहे. पुरुषोत्तम मासात जेव्हा जमेल तेव्हा पर्वणीच्या वेळी, अगदी रोज शक्य झालं तर रोज, तीर्थक्षेत्री जाऊन शक्य झालं तर तीर्थक्षेत्रावर, कोणत्याही नदीवर, कोणत्याही सरोवरात, डोहामध्ये स्नान करावं. आणि ते सगळं शक्य नसेल तर किमान आपल्या घरी स्नान करताना पुरुषोत्तमाचं स्मरण करून स्नान करावं. आपल्याला अधिकाधिक पुण्य प्राप्त होतं. हाच आहे पुरुषोत्तम मासातील स्नानाचा महिमा. असे अनेक आपण रहस्य वेगवेगळ्या कथांमधून पाहतो आहोत. या दिव्य कथा आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत आणि हे ईश्वरी कार्य अधिकाधिक मनापासून करायचं आहे. धन्यवाद. जय श्रीराम.